मित्रांनो, आपण बघत असतो की आपल्या नातेवाईकामध्ये आपल्या आई बहिणीवर कोणाची तरी वाईट नजर असते आणि तो वाईट नजर ठेवून फक्त एका सुवर्णसंधीची वाट बघत असतो. तशीच काही घटना आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहो. तर मंडळी, या घटनेमध्ये असं आहे की एका 16 वर्षाची मुलगी असते आणि तिची तब्येत खराब असते. त्यामुळे तिचा चुलत काका तिला म्हणतो की तू लाण्या काकांसोबत पुण्याला ये औषधी घेण्यासाठी. पण काकाची त्या मुलीवरती अव्वलच वाईट नजर असते. तर तो काका तिला लॉजवरती घेऊन जातो आणि तिच्या पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकतो आणि 5 तास तिच्यासोबत नको ते कृत्य करतो, तिच्या अंगाचे लचके तोडतो आणि तिच्यासोबत लैंगिक संबंध बनवतो. तर मित्रांनो, काय आहे ही संपूर्ण घटना व ही घटना कुठं घडली व कशी घडली, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, ही घटना आहे नागपूर वर्धा येथील. पुण्यातील औषध देण्यासाठी काकाने आपल्या मित्राला नागपुरात पाठवले, परंतु त्या व्यक्तीची मित्राच्या 16 वर्षाच्या पुतणीवरती अगोदरच वाईट नजर पडलेली होती. त्याने लॉजवर नेऊन गुंगीचं औषध देऊन तिच्यावर रात्रभर नको ते कृत्य केलं, नको तेच्या अंगाचे अवघड ठिकाणचे लचके काढले. ही घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 ऑगस्टला मध्यरात्री 2 ते सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केलेले आहे. चेतन देशन सावेकर, वय 24, राहणार इंदिरानगर, देवळी. अटक करणाऱ्या असलेल्या आरोपीचा हा सर्व पत्ता आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते. तिच्या बहिणीची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिचे वर्धा येथे राहणारे काका आपल्या मित्राला फोन करून सांगते की तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे तिला औषध देण्यासाठी तू नागपुरामध्ये घेऊन ये. आरोपी चेतनसोबत त्याची एक लहानपणाची मैत्रीण देखील होती. ती मैत्रीण आणि ती पीडित 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी नात्यात असल्यामुळे एकमेकांच्या चांगल्याच ओळखीच्या होत्या आणि त्या मुलीला पुण्यातून औषध देऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर आरोपी चेतनने पीडित मुलीला कोरडी दर्शनाला घेऊन जातो असे तिच्या आईला सांगितले आणि तिच्या आईने सुद्धा तिला त्याच्यासोबत पाठवून दिले, कारण की तो तिला पुण्यालाही घेऊन गेला होता आणि त्याला वाटलं की तिच्या आईला वाटलं की याचा स्वभावही चांगला आहे आणि आपली मुलगी याच्यासोबत सुरक्षित राहील. त्यानंतर आरोपी आपल्या मैत्रीण आणि पीडितीला घेऊन गेला. कोरडी मंदिर बंद झाल्याचे सांगून त्याने त्या दोघीला रात्रभर त्यांचं शहरही फिरवलं आणि त्यांना स्वादिष्ट उत्तम असं जेवूही घातलं. त्यानंतर त्याने घरी फोन करून विचारलं की झोपण्यासाठी जागा आहे का, तर घरून नकार आल्यामुळे त्याने त्याच्या मैत्रिणीला आणि तिला एका लॉजवरती घेऊन गेला. तेथे पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकून त्या 16 वर्षाच्या मुलीवरती त्याची जी नजर होती त्याने रात्री 2 ते 7च्या दरम्यान त्या मुलीसोबत नको ते कृत्य केलं. सुमारे 4 घंटे त्या मुलीवरती त्याने जबरी संभोग केल्याचं सांगितण्यात आलेलं आहे. सकाळी उठल्यानंतर पोटात दुखत असल्यामुळे 16 वर्षाची जी मुलगी आहे ती रडू लागली. त्यावेळी आरोपीने कोणालाही काही सांगितलं नाही. तिच्या घरच्या जर तुझ्या घरच्या लोकांनी सांगितलं तर तुझ्या घरच्यांना मी मारेन अशी धमकी देखील दिली. त्यानंतर आरोपी वर्धा येथून निघून गेला. भीतीपोटी त्या मुलीने तिच्या बाबाला काही सांगितलं नाही आणि तिने हे सर्व प्रकरण दाबून ठेवलं. तिने हे सर्व प्रकरण दाबून का ठेवलं, कारण की मी जर बाबांना सांगितलं आणि बाबांनी जर पोलीस ठाण्यामध्ये जर केस केली तर आपल्या घराची आबरू, आन बान, शान सर्व चालल्या जाईल. त्यामुळे तिने हे सर्व काही घरी सांगितलं नाही. पण ती मुलगी किती दिवस तिच्या पोटामध्ये हे सर्व काही प्रकरण साचवून ठेवणार. त्यामुळे तिने तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या तिच्या नात्यामधल्या एका बहिणीला सर्व काही हा प्रकार सांगितला आणि त्या मोठ्या बहिणीने तिच्या बाबाला सर्व सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी
शांतीनगर ठाण्यात तक्रार देखील केली. पोलिसांनी आरोपाविरुद्ध कलम 376(2) जे 328(506) सह कलम 448(12) पॉक्स कायद्यादरम्यान गुन्हा दाखल करून आरोपी वर्धा येथे अटक करण्यात आला. मित्रांनो, तशीच एक घटना अजून समोर आलेली आहे, तर चला ती घटना देखील जाणून घेऊया. एक तरुणीने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. शांतपणे गुंगेचं औषध मिळवून तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला घरी नेऊन तिच्यावरती रात्रभर नको ते गुन्हा देखील या व्यक्तीने केला आहे. ती गर्भवती झाल्याचं समजता बळजबरीने गर्भवती करून घेतलं आहे. इतकेच नाही तर तिने वारंवार त्याच्यावरती लैंगिक अत्याचार करत जीव मारण्याची धमकी दिली. शेवटी कंटाळून मुलीने तपासून दुरावा केला असता त्रास देऊ लागला. घटनेच्या तक्रार अलंबझरी ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी 17 वर्षीय मुलीच्या तक्रारीवर गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केलं. विशेष हनुमंत पल्वे 21 राहणारा अंबझरी या अशा अटक करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तर मित्रांनो, या गोष्टीमध्ये असं घडलेलं आहे की एका नाबालिग मुलीला हा मुलगा तिच्या प्रेमात फसवतो आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करतो, त्याचबरोबर तिला गर्भवतीही करतो. आणि हे जे काही घडलेलं प्रकरण आहे ते दाबून ठेवण्यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी देतो आणि ती गर्भवती असताना तिचं बाळही तो पाडून आणतो. इतका नरदेवी हा माणूस असतो. आणि हा अल्पवयीन मुलीवरती या व्यक्तीने 4 अल्पवयीन मुलीवरती अजूनही नको ते कृत्य करण्याची घटना समोर आलेली आहे. तर मंडळी, तुमचं मत काय आहे या व्हिडिओविषयी आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बघत राहा क्राईम मराठी आणि क्राईमपासून सावध राहा. तुमच्या आजूबाजूला देखील अशा काही घटना घडत असतील तर या घटनावरती तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन आवाज उठवा आणि पोलिसांना या सर्व गोष्टी कळवा. धन्यवाद.